राज्यातील हवामानात मोठा बदल झालेला असून काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे। यासोबतच आजही अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। यासोबतच राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आलेला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील काही तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत। काल राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झालेला असून थंडगार हवामान झालेलं आहे। त्यामध्येच आजही मोठा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासोबत पाऊस हजेरी लावेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जोरदार अवकाळी पाऊस झाला। सिल्लोड तालुक्यात गारपीट, रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। गहू, ज्वारी, बाजरीसह फळबागायती व भाजीपाला पिकाला मोठा फटका या अवकाळी पावसामुळे बसलाय। सांगोला तालुक्यातील जुनोनी भागात पावसासह गारपीट झाल्यानं मोठं नुकसान झालंय। सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर गारपिटीचा मोठा पाऊस झाला। सुमारे 1.5 तासाहून अधिक काळ गारपिटीचा पाऊस सुरू होता। गारपिटीच्या पावसामुळे डाळिंबाचं मोठं नुकसान झालंय। जत तालुक्यातील डफळापूर परिसरात अवकाळी पाऊस झाला। सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापूर इथं गारपिटीचा मोठा पाऊस झालेला आहे। या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। द्राक्ष, ज्वारी, आंबा, फळपिकं यांचं नुकसान झालेलं आहे। काल अचानकच डफळापूरमध्ये ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली। यावेळी काही ठिकाणी गाराही पडल्या। राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग कायम असणार आहेत। त्यामध्येच अनेक भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होत असल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे। दरम्यान आज देखील महाराष्ट्रावरती महासंकट घोघावतंय। पाडव्यालाच मोठं टेन्शन वाढलेलं आहे। 29 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। कोणकोणते ते 29 जिल्हे आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। कोकणात आज 30 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहतील। तसंच मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस होईल। आज 19 मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी वादळ, विजा आणि ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। घाट भागात जोरदार पाऊस होईल। अहिल्यानगरला ऑरेंज तर पुणे ते सोलापूरला येलो अलर्ट असणार आहे। उत्तर महाराष्ट्रावर आज आसमानी संकट घोघावतंय। नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना 24 तासांसाठी दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तसंच तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होईल। नाशिक आणि जळगावला ऑरेंज तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट असणार आहे। मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचं धुमशान असणार आहे। पुढील 24 तास धोक्याचे असून छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तसंच वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। तर हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत। नागपूर, अमरावतीसह संपूर्ण विदर्भावर अवकाळीचे संकट आहे। काळे ढग दाटून येणार आहेत। वाशिम जिल्ह्याला वगळता सर्व जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। गारपीट होईल। तसंच तापमानाचा पारा 36 ते 41 अंशांच्या दरम्यान असेल। गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे। राज्यातील 29 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिकं, फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे। तसंच रस्ते, वीज आणि इतर सेवांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील दक्षता घ्यावी। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।